बघतोय देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यावर अंकुश आणल्याच्या चर्चा आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या काही महिन्यांमध्ये येऊन ठेपलेल्या आहेत आणि विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। बघूया त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिंदेंची कोंडी, नगरविकास विभागाच्या उधळपट्टीला चाप, विकास कामांना मंजुरी आधी मान्यता घेण्याच्या सूचना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारला आर्थिक शिस्त लावण्यासाठी हातात निर्बंधांची छडी घेतल्याची माहिती समोर आली आहे। नगरविकास खात्याला कोणत्याही योजनेसाठी परस्पर निधी देता येणार नाहीये। कोणताही निधी मंजूर करताना एकनाथ शिंदेंना सुद्धा फडणवीसांची परवानगी घ्यावी लागणार आहे। फडणवीसांकडून शिंदेंची कोंडी केल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाच्या उधळपट्टीला फडणवीसांनी चाप लावल्याचं सांगण्यात येतंय। विकास कामांना मंजुरी देण्याआधी मान्यता घेण्याच्या फडणवीसांनी सूचना दिल्याचं बोललं जात आहे। निवडणुकांच्या तोंडावर अन्य पक्षातून शिवसेनेत आलेल्या माजी नगरसेवकांना भरघोस निधी दिल्याची तक्रार आहे। शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या मनपांवर खास मेहर नजर ठेवल्याचं देखील सांगण्यात येते। भाजप राष्ट्रवादीची ताकद असलेल्या मनपांना निधी नसल्याच्या तक्रारी येत होत्या आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेने अशा प्रकारच्या निर्बंधांच्या वृत्ताचा इन्कार केला। महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं एकजुटीनं एक दिलानं काम सुरू असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे। माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका ट्रॅकवर काम करतायत, महायुती म्हणून काम करतायत। त्याच्यामुळे उधळपट्टी झाली त्याला चाप लावला, उधळपट्टी झाली नाही म्हणून त्याला चाप लावला नाही, असं सरकारमध्ये कुठेही होत नाही। तिघांचे बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे आणि तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकासचं खातं अतिशय चांगल्या पद्धतीनं धावतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत केलं। नगरविकास खात्यात मोठी उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे। सगळ्यात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रात सुरू आहे आणि हा भ्रष्टाचार किती टोकाचा आहे। 3,500 कोटी एकाच टेंडरमध्ये कसे वाढवले हे सर्वोच्च न्यायालयानंच फटकारलेलं आहे ना। MMRDतल्या एका टेंडरमध्ये एका टेंडरमध्ये 3,500 कोटीचा भ्रष्टाचार असेल तर संपूर्ण नगरविकास खातं महाराष्ट्राच्या तिजोरीची किती लूट करत असेल हे जर मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येऊन त्यांनी ह्याला रोखण्यासाठी काही निर्णय घेतले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। एकनाथ शिंदेंच्या खात्यावर असे निर्बंध घातले असतील तर शिंदे स्वस्त बसणार नाही। येत्या काळात त्या संदर्भात दिल्लीत तक्रारी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।